संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडीसाठी मी अर्धी कोथिंबीर निवडून घेतली, छान धुवून घेतली। 5-6 घेतल्यात मिरच्या, 6-7 लसूण घेतलेत, थोडे घेतलेत तीळ आणि मेन आपलं 1 वाटी बेसन पीठ। चला आधी आपण लसूण मिरची मिक्सरला बारीक करून घेऊ। छान झालंय बघा बारीक। आपण कोथिंबीर कापून घेऊ आता छान बारीक। ही बघा छान बारीक कोथिंबीर कापून घेतली, ताटातच कापली म्हणजे कोथिंबीर इकडं तिकडं जास्त लागत नाही। त्याच्यामध्ये आता आपण हे हिरवं वाटण टाकायचं, मिरची लसूण। त्याच्यामध्ये आपलं हे 1 वाटीभर बेसन पीठ टाकायचं। थोडेसे तीळ पण घालायचे, तीळ छान लागतात कोथिंबीर वडीत। 1 चम्मच मीठ भी घालू, 1 चम्मच हळद भी घालू। आपण याला छान आता एकत्र करू। पाणी जसं लागेल तसं टाकायचं, अजून पाण्याची तर गरज नाही पडली। थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते एकसारखं होतं सगळं। छान झालंय बघा वडीचं पीठ। आता आपण ताटावर लावून घ्यायचं। ताटावर थोडंसं तेल टाकून घेऊ आपण, म्हणजे वडी चिपकणार नाही। चला हा पिठाचा गोळा आपण याच्यावर छान थापून घेऊ। हे बघा छान थापून झालं पीठ। आपण त्याच्यावर थोडे तीळ टाकायचे आता, वडी चांगली लागते तीळेनं। आता आपण याला छान 20 मिनिटं वाफेवर होऊ द्यायचं। चला बघू आपण, झालं का आपली वडी तयार। छान झालं वाफेवर बघा, छान शिजलंय। आता आपण याला काढून घेऊ आणि 10 मिनिटं थंड होऊ देऊ। बघा छान थंड झालंय। आता आपण वडी कापून घ्यायची याची। बघा मस्त शिजली, छान झालं एकदम, चांगलं निघतंय वडा। आता आपण ह्या तळून घ्यायच्या। तेल तापायला ठेवलं होतं, त्याच्यात वड्या टाकून घेऊ आपण। छान याला 5 मिनिटं बारीक गॅसवर मस्त तळू द्यायच्या। छान झाली बघा एकसारखी वडी मस्त। आता आपण याला काढून घेऊ। ही झाली बघा आपली कोथिंबीर वडी तयार। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।